मोदी देवा, तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला, कापसाचा शेतकरी देशोधडीला लावला। जय देवा मोदी देवा, तुम्ही सोयाबीनची जीएम ढेप आयात केली, सोयाबीनचा शेतकरी देशोधडीला लावला। जय देवा मोदी देवा, आता तर तुम्ही आफ्रिकेतून तूर आयात केली, उरला सुरला तुरीचाही शेतकरी देशोधडीला लावला। जय देवा मोदी देवा, कांदा उत्पादकही असा संपवला, अच्छे दिनाचे गाजर तुम्ही सर्वांना दिले। जय देवा मोदी देवा, अकोला रस्ता तुम्ही 7 वर्षात पुरा नाही केला। जय देवा मोदी देवा, जय देवा। कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर सर्व कडधान्यांना भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी दिनांक 11 जानेवारी रोजी देवरी फाटा इथे अकोला जिल्हा व अकोट तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो समोर आरती म्हणून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, तालुका अध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, संघटक सुरेंद्र ओइंबे, प्रसिद्धी प्रमुख विकास चंदनशू, आम्रपाली खंडारे, शोभाताई शेळके, ॲडव्होकेट संतोष रहाटे, योगेश वडाळ, सुनील अंबळकार, मुश्ताक शहा, मुश्ताक पटेल, पंचायत समिती गटनेता धीरज शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक बोडके, युवराज मुरकुटे, सुनीताताई हिरोळे, मंदताई कोल्हे, सचिन सरकटे, भास्कर पोहरकार, स्वप्नील वाघ, निरंजन गावडे, विवेक लाखे, गणेश बोरचाटे, भीमराव पळसपगार, गोपाळ ढोरे, भाऊराव धांडे, विनोद अस्वार, संजय बुध, राजेश एखे, उमेश खंडारे, दिनेश धांडे, विनोद वसू, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सरकटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर, शिवशाही न्यूज, अकोट। देशोधडीला गेलेला आहे, त्याच्यामुळे खऱ्या अर्थी त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे। परंतु तसं न होता हे मोदी दुसऱ्या देशातून या ठिकाणी प्रत्येक गोष्ट निर्यात करत आहे, त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या या शेतमालाचे भाव पडत आहेत, त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे। उद्या जर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थी आत्महत्या केल्या तर या सगळ्या आत्महत्येला हा मोदी आणि इतर राज्य सरकार जबाबदार राहील। म्हणून या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भव्य आंदोलन केलेलं आहे। सोबतच शेतकऱ्यासोबतच या जिल्ह्यातले जे रस्ते आहेत आणि विशेषतः अकोला जो रोड आहे, आपण या ठिकाणी उभे आहोत, या रोडची दुर्दशा खूप आहे। 7 वर्षापासून या रोडचं काम सुरू आहे, परंतु अद्यापही ते पूर्ण झालं नाही। कित्येक लोकांचे या ठिकाणी हत्या झालेल्या आहे, लोकांचे जीव गेलेला आहे। म्हणून या गेलेल्या जीवासाठी, या मेलेल्या लोकांसाठी सुद्धा हा मोदी आणि इतर राज्य सरकार जबाबदार आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्हा व तालुक्याच्या वतीने आंदोलनाचे नियोजन केले होते। कारण की कापसाला भाव 6 ते 6.5 हजार रुपये आहे। कारण की आज शेतकरी हवालदिल झालेला आहे, संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे आणि तुरीला पण भाव मिळाला पाहिजे। जे कर्जमाफी आहे, शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी त्यांना पुनर्गठन दिलं होतं, यंदाही ते पुनर्गठन म्हणतात। आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी आहे की बाबा यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। त्यासाठी आज देवरी फाटा इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे। वंचित बहुजन आघाडीचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।